बोलताय? गोव्याहून बोलते. हा हा. नाव सांगू शकता? हो, रुपा श्रीवान. ठीक आहे. हा, सांगा. हा. काय झालं ना, 3 वर्ष झाली मी स्वामी सेवेत आहे. तर मी 11 गुरुवार वगैरे सगळं काही केलं. थोडे प्रॉब्लेम होते मी माझं मुलीच्या बाबतीत असं. तर काय झालं की 11 गुरुवार वगैरे सगळं केले मी. मला स्वामीने प्रचिती पण म्हणजे अशी म्हणजे मला समजेल म्हणजे माझी भक्ती होती ना, मग मला समजलं की स्वामीने मला काय ते प्रचिती दिली अशी म्हणून. हॅलो. ऐकते ताई, मी अनुभव ऐकते. ओके. हा. तर ना मग काय झालं, एक दिवस ना मी असे युट्यूब चॅनलवर ना कोणाचा तरी व्हिडिओ बघितलेला. तर त्याने सांगितलेलं तुम्ही जेव्हा जपमाळ घेतात ना, जपमाळ करतात ना 11 वेळी स्वामींचे जप करतात, तेव्हा काय करा, आपल्याला आसन आम्ही घेऊन बसतोच ना खाली, त्याच्यात तुमच्या उजव्या बाजूला एक आसन टाका आणि त्याच्या वाटीत पाणी वगैरे आणि एक फूल त्याच्यावर ठेवा आणि तुम्ही जपमाळ चालू करा आणि स्वामींना विनंती करा की स्वामी तुम्हाला मी आसन ठेवले आहे, त्याच्यावर येऊन विराजमान व्हा असं म्हणून. मी पण काय केलं की स्वामीचा संकल्प ती सेवा करायला घेतली, माळ जप करायला घेतली. तर पहिला दिवस होता माझा, पहिला नाही दुसरा दिवस काहीतरी होता करायचं. म्हटलं संध्याकाळची 5:30 दरम्यान केलं, म्हणजे बसले होते मी याला सेवेला. तर संध्याकाळी 5:30 ते 5:30 दरम्यान बसले होते. तर मग काय झालं ना, मी खाली बसले, आसन पण ठेवले, वाटीमध्ये पाणी पण ठेवलं आणि फुल पण एक शेवंतीचं ठेवलं होतं इकडे. आणि त्यांनी सांगितलेलं काय, तुम्हाला जर खरंच स्वामीचा अनुभव आला असेल ना, तर ते फुलाची पाकळी तरी तुमची पुढे अडेक तरी पडलेली दिसेल तुम्हाला, जर स्वामी विराजमान झाले असतील तुमच्या घरात तर, असं मग त्यांनी त्या व्हिडिओवर बघितलेला. आणि मी काय केलं, मग एक माळ जप केले, डोळे झाकून जप करत होते मी. तेव्हा काय झालं ना, एक माळ जप केली मी, दुसरी माळ जप करत आणि ना मला चष्मा घालते मी सेवा करताना, चष्मा आहे. मग त्याच दिवशी काय झालं ना, चष्मा मी टेबलवरच राहिलं माझा. आता म्हटलं आणि एक माळ घेतली आणि दुसरी माळेला कसं उठू, म्हटलं राहू दे म्हटलं तो चष्मा. आणि माझं ना म्हणजे एक डिस्टन्स आहे, मी बसते आणि स्वामीच्या माझा थोडा डिस्टन्स आहे, मी बसते आणि देव घर आहे ना, थोडा डिस्टन्स आहे तेवढं. इतकी जवळ नाही बसत. मग म्हटलं अरे देवा, चष्मा पण आहे माझं, राहू दे म्हटलं, आता सेवा करते बिना चष्मा, काय वाचायला पण नको, फक्त स्मरणिकाच घ्यायची आहे ना, असं म्हटलं. आणि सुरू केलं. तर एक माळ झाली माझी. दुसरी माळ घेताच ना डोळे झाकून तर आणि एक माळ दुसरी माळेला थोडं डोळे झाकून केल्यानंतर ना लगेच म्हणजे डोळे उघडले. पटकन माझे उघडले, मी उघडले ते आणि स्वामी म्हणजे स्वामीला बघितलं आणि काय केलं की स्वामीने काय केलं माहितीये, मी सकाळची 7:30 वाजता देवपूजा केली होती, 7:30 ते 8 दरम्यान सकाळी. ते फुलं वगैरे आणि मी ना स्वामींना आसन केलंय. माझी मूर्ती आहे माझ्याकडे, स्वामींची मूर्ती आहे, प्रतिमा पण आहे आणि मूर्ती पण आहे. तर मी माझ्या हाताने ना स्वामींना कुशन्स शिवले होते, हाताने माझ्या दोन्ही, म्हणजे 2 कुशन्स शिवले होते. आसन पण मी स्वतःच्या हाताने. हो. आणि छोटी कुशन्स केले होते, 2 लांब असे कुशन्स केले होते. उशी सारखी नाही, लांबड असतात बघ, काय म्हणतात त्याला. हो, ते केलेलं. त्याच्या साईडला मी ना सकाळी 8 ते 8:30 दरम्यान मी पूजा केली होती. ती फुलं होती तिकडे, म्हणजे लावलेली मी स्वामींच्या मूर्तीला आजूबाजूला. आजूबाजूला. आणि ती ना म्हणजे कमरेजवळ अशी खेचली होती मी, कमरेजवळ 2 फुलं आणि पुढे 2 खेचले होते पुढे पायाखाली. तर स्वामींच्या. तर ते काय झालं ना, मग डोळे उघडताच ना ते पाठीमागे जी खेचली होती ना फुल, ते काय झालं, कुशना सकट ते फुल खाली पडलं. म्हणजे पाया बसलं का? कुशन म्हणजे फुल म्हणजे त्याने सरकवलं आणि कुशन खाली पडलं. मी स्वामींना काय म्हटलं की मला तुम्ही आहेत तर प्रचिती इकडे तुम्ही जर विराजमान झाला असाल पुढे माझ्या आजूबाजूला, तर मला काहीतरी मी प्रचिती द्या असं म्हणून बसले होते. आणि पटकन कुशन आणि मला दिसेना, म्हणजे ते काय पडलं म्हणून कुशन पडलं खाली, काय हल्लं म्हणून कुशन पडलं हे मला काय दिसलं, कारण मी चष्मा पण घातले नव्हता डोळ्यात. एकदा ती 11 माळी जप केलं आणि केव्हा मला ते
बघावं असं म्हणजे मला वाटलं. लवकर मी एक माळ घेतली आणि मी उठले. म्हणजे माळ कंप्लीट केली मी 11 आणि मग उठली तर त्याच्यावर फुल पडलेलं होतं. जे मी कमरेला सकाळी लावलेलं पुढे पडायचं होतं. तर फॅनवरती फॅन पण फास्ट होता. कधी तर पडणार होतं ना ते. फॅन लावला तर फास्ट कधी पण पडणार होता. पण बरोबर. मी म्हटलं आणि ते फुल ना लगेच कुशनासारखं तर कुशन घेऊनच खाली पडलं असं. आणि बापरे. होय मला काय वाटलं हा स्वामी खरंच माझ्या म्हणजे अवतीभोवती स्वामी आहेत असं मला प्रचिती दिली स्वामींनी म्हणून. तुम्ही म्हटलंच होतं ना की मला म्हणजे प्रचिती द्या काही असेल प्रचिती तर. द्या आणि विराजमान तुम्ही विराजमान झाला असेल तर या आसनावर येऊन बसा असं म्हणून मग कुशान हलूनच ते बसले ना इकडे. आणि बरोबर, आणि आजचा सकाळचा अनुभव काय आहे बघा. मी ना स्वामींचं जे वस्त्र आहे ना ते म्हणजे हे घालतात बघ आसनावरती एक कपडा स्वामींचा हे घालतात मी त्याला ना इस्त्री करत होते. आत्ताच दुपारचा अनुभव आहे माझा. इस्त्री करत होते. इस्त्री करत तापवल्या ठेवली मी आणि जर आतमध्ये काहीतरी आणायला गेले आणि कॉटवरच इस्त्री आहे आणि तो स्वामींचं जे वस्त्र आहे ते तिकडेच आहे. आता म्हटलं काय ते कापड जळेल वगैरे माझं म्हणून इस्त्री काढली आणि मी अशी उलटी ठेवली म्हणजे हाताला लागली होती आणि ती ना माझ्या 3 बोटांना लागली चुकून. आणि स्वामी म्हटलं काय हे मला तर ही काय गरम इस्त्री लागली का? गरम इस्त्री लागली 3 बोटांना उजव्या. बापरे. हो 3 मला माहित नाही म्हणजे काय होतं ना मला तर केव्हा तरी पूजा करायची होती ते सगळं करायचं म्हणजे घाई होती मला. आणि ती यायला लागली आणि स्वामी मला लागलं कसं तुझं तर काम करते मी इकडे आता हे करायला लागलं कसं मी स्वामींना म्हणते मी मनात तर काय नाही गेले ते सोडून दिलं मी. आता म्हणजे लावते काहीतरी पूजा झाल्यावर काहीतरी मी लावते हाताना माझ्या आणि सोडलं लावलं नाही काहीच लावलं नाही. आणि पूजा करायला गेली त्याची मांडणी करता स्वामींना वस्त्र घातलं टोपी म्हणजे फेटा घातला सगळं काही पण मला माहीतच नाही मला ते लागलेलं म्हणून. आठवण पण नाही ना डाग नाही काय आत्ताचा अनुभव आजचा. तुम्ही विचार करा ताई जर गरम इस्त्री जर हाताला पोळी तर किती म्हणजे तेच आत्ता माझ्या आईनं सांगितलं एवढाच तुझा फोन आला. आत्ता आईनं सांगितलेला आणि काय झालं ना मला इतकी आठवण नाही मला इस्त्री लागली होती कारण माझी ना नात आहे इकडे मुलगी तिच्यासाठी ना मी म्हणलं पटापटा करते कारण ती मला ना सेवा करत देत नाही मध्ये मध्ये आपण बणिगा घेऊन बसते मला डिस्टर्ब करते म्हणून मी ती नाही त्याचे बघते आणि मी सेवा करून उरकून घेते करत नाही स्वामी उरकून घेते मी सांगितलंय स्वामींना जशी मी सेवा मला टाइम मिळेल जशी माझ्याकडून घडते ना मी तुला मी सेवा करते ते तुम्ही तुमच्या चरणाची ठेवते ते तुम्ही काय ते बघा काय ते म्हणजे माझ्या आयुष्यात काय चाललंय ते तुम्हाला सगळं काही माहित आहे. आणि असे म्हणजे टाइम कसा योग्य मिळाला एक टाइम माझा फिक्स नाही आताच पूजा करायला आताच उपासना करते म्हणजे करायला पाहिजे असं माझी फिक्स सांगितलेलं आहे स्वामींना कारण ना ती जॉबला जाते आणि त्यांचं ना जरा दिवस पर्यंत गेले आहे मॅटर का मुलीचं हो ती वयाने थोडी कमीच आहे 25 वर्ष आहे तिला. म्हटलं प्रॉब्लेम झाले मी स्वामीला घरी स्वामी आलेच माझ्याकडे मी आणलं नाही स्वामी आले घरी. ती मुलगी पोटात असताना तिची मुलगी तिच्या पोटात असताना स्वामी आले. बरोबर स्वामींना काहीतरी चांगलं करायचंय. ते म्हटलं ना आता ते त्यामुळेच म्हटलं स्वामीजी बघा ही मुलगी पण तिची मला पूजा वगैरे काय करायला देत नाही माझ्या मनासारखी ती घडत नाही जे मी म्हणजे मी काय विचार करतो की मी पूजा माझी घडत नाही तुम्ही समजून घ्या म्हणून असं मी रोज म्हणते तुम्ही समजून घ्या म्हणून. आणि आता काय झालं ना ती इस्त्री लागली मला कळलं मला आठवण पण स्वामींनी करून दिली नाही ती इस्त्रीची आणि तिने तापलेली इस्त्री ना ती मुलीने काढली तिच्या छोटीने का तेव्हा मला कुठे जाणवलं की ती मला इस्त्री लागलेली होती म्हणून. तोपर्यंत तुम्हाला समजलं काहीच नाही का प्लेन होत्या बोट माझी 3 बोट काहीच नाही. तेच म्हटलं ना मग आजची प्रचिती म्हणून ही प्रचिती सांगायला सुद्धा म्हणून काल तुम्हाला स्वामींनी बुद्धी नाही दिली मला फोन करायला म्हणून आणखीन काय झालं आणखीन एक दिव्यामध्ये माझी अशीच माळ करत होती मी तेव्हा दिवस सारखे संध्याकाळचे 7 ते 7:30च्या दरम्यान तर स्वामींनी मला ना दिव्यामध्ये आपली आकृती दाखवली होती. कसे आकार कसा होता दिव्यातला आकार स्वामी कसे बसतात मूर्तीवर असतात प्रतिमेवर कसे स्वामी असतात हातात मधली गोटी वगैरे म्हणजे त्या शेप मध्ये
तसेच अच्छा, होते. म्हणजे स्वामीच होते त्या आकारामध्ये. हो आकारामध्ये स्वामीच होते. आणि काय आणि फुलं म्हणजे रोज काल एवढ्या दिवसांनी ना आज काल चंद्रकोर आलेला काल. नाहीतर काय नाही काहीतरी ना जास्वंदीचं फूल वगैरे नाही फुलपाखरू पण एवढं म्हणजे प्रतिमा येते उमटते. फोटो काढलेत का त्याचे? फोटो काढले शोधायला पाहिजे ताई मला. म्हणजे काय होतं ना जरा म्हणजे खूप जरा हँग होतं म्हणजे ते एक फोटो ना मी डिलीट केलाय. मी ते डिलीट झालेत माझ्याकडं. हो जर डिलीट फोटो झाले. असतील तर आपल्या सेवेकऱ्यांना पण पाहायला मिळतील ना पाहिजे ते. होता. हो आणखीन एक असंच म्हणजे पुष्कळ वेळा स्वामीने मला छोटी मोठी गोष्टी करू. आत्ताच बघा तुम्ही हा इस्त्रीचा अनुभव बघा. हो, खूप मोठा ताई अनुभव आहे हा. छोटा अनुभव नाही. आपल्याला थोडं जरी पोळलं तरी किती म्हणजे हे त्रास होतो. तेच ना तेच. तुम्हाला एवढे इस्त्री पोळून पण म्हणजे काहीच त्रास नाही ना झालेला? नाही. आता मी स्वामीला पण सगळं माहित आहे. मी म्हणजे हे सगळं स्वामींनीच तारलंय. हो तेच. ह्याच सांगायचं होतं. आणखी आले तर सांगेन मी. चालेल ताई. मग मी शेअर करते हा अनुभव. चालेल ना? हो चालेल हा. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.